चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे। आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणारे सोयाबीनचा दर। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो तर विचारतोय की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडणार की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर आता प्रचंड वाढणार आहे देशात सोयाबीनचा दर। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावे यामुळे हर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीची आनंदाची वार्ता की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणारे प्रचंड तेजी। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो विचारतोय की 15 एप्रिल नंतर आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येईल। ही तेजी येण्यामागचं कारण कोणतं आणि ही तेजी आल्यानंतर जो सोयाबीनचा दर आहे तर हा दर या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही ब्रेकिंग न्यूज सादर करत असताना याच्या मागचं कारण सुद्धा मी घेऊन आलो। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 5,000 ते 5,300च्या दरम्यान आहे। सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 8-10 दिवसापासून सोयाबीनची दर पातळी जिथल्या तिथं आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे थंबनेलमध्ये पाहितले टायटलमध्ये वाचले ते सत्य यथार्थ वास्तव आहे की 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येणार आहे। आता तुम्हाला समजावून सांगतो की 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी का येणार आहे। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला माहीत आहे की दुसऱ्या आठवड्यामध्ये हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो येणार आहे आणि यंदाच्या वर्षी हवामान खात्याचा जो अंदाज येईल त्याच्यामध्ये 99% गॅरंटी आहे की या ठिकाणी अल निनो यंदाच्या वर्षी राहण्याची दाट शक्यता आहे। फक्त त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे या ठिकाणी 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान आणि एकदा IMDनं शिक्कामोर्तब केलं की यावर्षी अल निनो येणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येणार म्हणजे येणार। आता प्रश्न एवढा की ही तेजी जी येणार आहे तर या तेजीत सोयाबीनचा दर कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर या तेजीत सोयाबीनचा दर तुम्हाला सांगतो 30 एप्रिलपर्यंत 6,000च्या जवळपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको। तर मग अशा परिस्थितीमध्ये की 15 एप्रिल नंतर सोयाबीनचा दर हा जर 6,000च्या आसपास पोहोचला तर विक्रीचं कसं नियोजन करावं तर मला वाटते आपण या ठिकाणी 6,000साठी थांबू शकतात पण सगळं सोयाबीन ठेवू नका। 50% सोयाबीन 5,500चा दर मिळाला की तिथं विका आणि 50% सोयाबीन 6,000च्या भावासाठी रोखून ठेवलं तर आपल्या सर्वांचा होईल फायदा। पण एक गोष्ट लक्षात ठेवा अल निनोमुळे 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊन जर दर 6,000पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला अजिबात नको। आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवांची आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।